मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केली असे सांगितले जाते आणि तोच हिरा मिळवण्यासाठी चोरांनी तब्बल 260 वर्षानंतर मस्तानीच्या समाधीचे खोदकाम केले. खोदकाम करत असताना समाधीला काही ठिकाणी नुकसानी झाल्याचे आपल्याला दिसून येते. तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्ये बाजीराव पेशवे यांच्या अकाली मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून किंवा विष प्राशन करून आत्महत्या केली असे सांगितले जाते. पाबळ येथे तिचे अंत्यसंस्कार करून समाधी बांधण्यात आली. मस्तानीने गिळलेला तो हिरा मिळवण्यासाठी व समाधीमध्ये ठेवलेले काही दागिने मिळतील या हेतूने अज्ञात चोरट्यांनी 1998 व 2009 मध्ये समाधीचे खोदकाम केले. जवळपास 5 ते 6 फूट खोल समाधी उकरूनही चोरट्यांनी हे नीच कृत्य केल्याचे आपल्याला ऐकायला भेटते. त्यांच्या हाती काही लागले नाही हे देव जाणे, पण समाधीची नासधूस झाली हे खरे. या घटनेनंतर पुरातत्व खात्याने समाधीचा जीर्णोद्धार करून समाधी उभी केली. मस्तानी समाधीचे हे स्मारक ऐतिहासिक वास्तू असल्याने ही वास्तू संरक्षित करण्यासाठी शासनाने एक ठराव करून राजपत्रात हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पाबळ येथील मस्तानीची ऐतिहासिक समाधी संरक्षित स्मारक राहील व त्याची देखरेख पुरातत्व विभागाचे अधीन होईल असा निर्णय झाला. सद्यस्थित या समाधीच्या ज्या भिंती आहेत त्यांना रंगरंगोटी केल्याचेही आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते. मस्तानी ही छत्रसाल बुंदेला व त्यांची इराणी वंशाची उपपत्नी यांची मुलगी होती. मस्तानी यांना बाजीरावांनी आपल्या उपपत्नीचा दर्जा देऊन स्वीकारले. पुण्यात आल्यानंतर शनिवारवाड्यात स्वतंत्र महालात मस्तानीचे वास्तव्य होते. परंतु पेशवे कुटुंब व तत्कालीन कर्मठ लोकांच्या त्रासामुळे बाजीरावांनी मस्तानीसाठी कोथरूड येथे वाडा बांधून घेतला. मस्तानीच्या खर्चासाठी पाबळ, केंदूर व लोणी अशी 3 गावेही नेमून देण्यात आली होती. थोरले बाजीरावांचा मोहिमेवर असताना 1740 साली रावेरखेडी या ठिकाणी मृत्यू झाला. बाजीराव यांच्या मृत्यूची बातमी ऐकून 28 एप्रिल 1740 मध्ये मस्तानी यांचाही मृत्यू झाला आणि त्यांचे दफन पाबळ येथे करण्यात आले. चोरट्यांनी केलेल्या खोदकामामुळे समाधीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचेही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर मंडळींनो, मस्तानी समाधी स्थळ पाबळगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी असून या समाधीविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा आणि लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.